नमस्कार. आज आपण पाहणार आहोत बीटाच्या पुऱ्या. त्यासाठी काय साहित्य लागतंय ते आता आपण बघूया. 1.5 चमचा पांढरे तीळ, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा धनेपूड, हळद, हिंग, 1.5 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, अर्धी वाटी बेसन, 2 वाटी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी आणि 1 मोठी वाटी मी बीट किसून घेतलेलं आहे आणि थोडंसं तेल लागणार आहे. आता आपण हे सगळं मिक्स करून पीठ मळून घेऊया. थोडी कसुरी मेथी घालूया. आता हे सगळं मी एकत्रित केलेलं आहे. आता हे आपण चांगलं मिक्स करून पीठ मळून घेऊया. आता हे आपलं पीठ चांगलं मळून झालेलं आहे. आता आपण ह्याच्या पुऱ्या लाटून घेऊया. एकीकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता हे आपलं पोळीसारखं लाटून झालेलं आहे. आता आपण वाटीच्या साहाय्याने त्याच्या गोल अशा मस्तपैकी पुऱ्या करून घेऊया. अशा गोल गरगरीत छानपैकी पुऱ्या करून झालेल्या आहेत. आता आपण या तेलामध्ये सोडूया. गोल गरगरीत आपल्या पुऱ्या अशा छानपैकी अशा पुऱ्या सगळ्या तळून घ्यायच्या आहेत. याचप्रमाणे मी बाकीच्या पुऱ्या सगळ्या तळून घेते. तयार झाल्या आहेत आपल्या बीटाच्या पुऱ्या. या पुऱ्या 2 दिवस टिकतात. ह्या तुम्ही प्रवासाला जाताना सुद्धा घेऊन जाऊ शकता. ह्या पुऱ्या खायला अतिशय छान लागतात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की मला सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.